उत्तर द्यावं माणसाने. अटलजी एकदा पाकिस्तानमध्ये गेले होते 99च्या कारगिल युद्धानंतर, बरं का, कोणत्या युद्धानंतर? कारगिलच्या युद्धानंतर विजय प्राप्त झाल्यानंतर समझौता एक्सप्रेसच्या चालू करण्याच्या संबंधामध्ये अटलजी पाकिस्तानमध्ये गेले होते. खूप पत्रकार जमले होते. एका पत्रकार बाईने प्रश्न विचारला. ती कुवारी होती, तिचं काही लग्न झालेलं नव्हतं, पत्रकारिता करणारी महिला. तर ती काय बोली, अटल जी मैं अब तक कुंवारी हूँ और आप भी कुंवारे हैं, मैं आपके साथ शादी करना चाहती हूँ लेकिन मुझे मुंह दिखाई में काश्मीर दे दो. काय प्रश्न विचारला? मैं अब तक कुंवारी हूँ, मैं आपके साथ शादी करना चाहती हूँ, मुझे मुंह दिखाई में काश्मीर दे दो. तो अटल जी बोलते कोई बात नहीं, मैं भी अब तक कुंवारा हूँ, मैं शादी करने के लिए तैयार हूँ लेकिन मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. म्हणजे प्रश्न कसा आहे तर उत्तर तसंच आहे. विठ्ठल सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरती, कथा भागीरथी स्नान जे करीती त्याचे उद्धरती पूर्वजते. भागीरथी स्नाना श्रम लागे फार, करावे एकाग्र मन तेथे. कथा भागीरथी स्नान जे करीती त्याचे उद्धरती पूर्वजते. नामा म्हणे ऐसे बोले भागवत, शुक सांग तसे परीक्षिती. कथा भागीरथी स्नान जे करीती त्याचे उद्धरती पूर्वजते. पांडुरंगा प्रथम नमना, पांडुरंगा प्रथम रे, पांडुरंगा प्रथम नमना, पांडुरंगा प्रथम दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या. ज्यांच्या कृपादाने कथेचा सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार. करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरती. कथा भागीरथी स्नान जे करीती त्याचे उद्धरती पूर्वजते. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त प्रेम भंडारी संतांच्या परंपरेमध्ये एक दीर्घकाळ आयुष्य जगून महाराष्ट्रभर नव्हे भारतभर आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे संत नामदेव महाराज त्यांचा 4 चरणाचा भागवता संबंधी विचार सांगणारा सुंदर चिंतनीय अशा प्रकारचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्या क्षेत्र ताराबाद या नगरीमध्ये आजचा जो दिवस आहे किंवा जे 7 दिवस आहे हे ताराबादच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये नोंदावे लागतील असा पवित्र क्षण प्राप्त झालेला आहे. तसं तर एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी सुद्धा शिवमस्त पर्वणीच्या निमित्ताने साधू संत एकत्र येत असतात, त्याला पण पर्वणी म्हणतात. पण खरी पर्वणी भगवान म्हणतात उद्धवा, जै माझे भक्त येती घरा, तै सर्व पर्वकाळ येती द्वारा. आणि वैष्णवा तो दिवाळी दसरा, तीर्थे घरा पै येती. सर्वात मोठा पर्वकाळ म्हणजे कोणता? हो, जेत नाना मतांची बुधावणी झाली, जेत शास्त्रांची अनोळखी फिटली, आणि चुकली ज्ञाने जेत मिळो आली, जे पवित्र म्हणजे. असं पावित्र्य कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. असं पावित्र्य, असं एकीकरण आज या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. परमपूज्य गुरुमाऊली कृष्णाजी गुरुजी यांच्या या पवित्र परिसरामध्ये परमपूज्य शांतीसागर जयराम बाबा यांच्या उपस्थितीमध्ये
यशोदा अक्का यांच्या उपस्थितीमध्ये आणि व्यासपीठावर असलेले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, मृदुंगाचार्य, गुणवान गायनाचार्य आणि त्याचबरोबर आम्ही सतत ज्या भगव्या पुढे नतमस्तक होत असतो असे अधिकार संपन्न दोन महात्मे या ठिकाणी बसले. भाव तोची भगवा शिरा है ना, भाव तोची भगवा शिरा, मूळचा तंतू शिव दोरा, आत्मलिंगी पुजू बरा, मी आलो रायाच्या दारा, असं एकनाथ महाराज म्हणतात. भाव तोची भगवा शिरा. आपल्या भारतामध्ये या वस्त्राला आणि या वस्त्रामध्ये राहणाऱ्या पवित्र साधूंना अत्यंत महत्व दिलं गेलेले. ही आपली प्राचीन ऋषीमुनींची परंपरा आहे आणि अशा परंपरेत आपण सर्वजण वावरत असताना वैकुंठवासी परमपूज्य रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर आपण अशा थोर परंपरेमध्ये आहोत. संप्रदाय त्याला म्हणतात ज्याला 4 अवच्छेदक असतात. संप्रदाय अनादी असावा, संप्रदाय वेदबोधित असावा, संप्रदाय श्रेष्ठांनी अंगीकार केलेला असावा आणि संप्रदाय फलद्रूप असावा. संप्रदाय म्हणा किंवा धर्म, आपला धर्म अनादी आहे, आपला धर्म वैदिक आहे, आपल्या धर्मात श्रेष्ठांच्या परंपरा, हरिहरांच्या परंपरा आहे आणि आपल्या धर्माला काही फल आहे. अशा थोर पवित्र अनादी वैदिक धर्मात आपण जन्माला आलो, हे तुमचं आमचं सर्वांचं मोठं भाग्य आहे. खरं तर आपल्या धर्माला हिंदू शब्द हा फार अलीकडे लागलेला आहे आणि तो संकोचित आहे. अलग लक्षामध्ये तो फार मदन मोहन मालवीय आपल्या भारतातले एक फार मोठे विद्वान होऊन गेले. त्यांना प्रश्न विचारला होता धर्मात धर्म श्रेष्ठ कोणता. तेव्हा मदन मोहन मालवीय यांनी समोरच्या प्रश्न विचारणाऱ्या प्रति प्रश्न केला. तुम्ही मला विचारता धर्मात धर्म श्रेष्ठ कोणता, मी तुम्हाला विचारतो दुधात दूध श्रेष्ठ कोणतं. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. दुधात दूध श्रेष्ठ कोणतं. आता तुम्हाला जर विचारलं बुवा दुधामध्ये दूध श्रेष्ठ कोणतं, तुम्ही काय सांगाल. बरोबर ना, सूक. कारण का हा प्रश्नच असा आहे आणि आजचा अभंग काय सांगतो, करील जो प्रश्न. तुम्ही उत्तर दिलं, आता तुम्हाला ते देणं अपेक्षितच होतं. तर मी असं म्हणेल बा गायीचंच काय, म्हशीचं पण काय वाईट आहे का. तर मग गायीच्या दुधात प्रश्न असा आहे दुधात दूध श्रेष्ठ कोणतं. तुम्ही गायीचं म्हटलं, आम्ही गायीच्या दुधाला दूध म्हणत नाही, आम्ही त्याला अमृत म्हणतो. आता काय बोलणार त्याला, आम्ही काय म्हणतो, अमृत म्हणतो. म्हशीचं दूध काही कमी म्हणतात पण गायीच्या दूध आम्ही दूध म्हणतच नाही, काय म्हणतो, अमृत म्हणतो. तसं तुम्हाला जर धर्मात धर्म श्रेष्ठ कोणता. आता बघा पहिल्या प्रश्नात तुम्ही जागे झालात नाही, तुम्हाला जरा थोडंसं खटकलं ना आपलं प्रश्न उत्तर चुकलं म्हणून. आता पुन्हा मी विचारतो धर्मात धर्म श्रेष्ठ कोणता, काय उत्तर द्याल. नाही आता लवकर उत्तर देणार नाही ते. हिंदू धर्म, बरोबर ना. मी असं म्हणतो बरं का, मी असं म्हणतो बौद्ध धर्म पण काही वाईट नाही, तत्व चांगले. अहो मग हिंदू म्हणा की, हिंदू धर्माला आम्ही हिंदू म्हणतच नाही, ती मानवी जीवन पद्धती आहे. हिंदू हा धर्म नाही, ती मानवी जीवन पद्धती. त्याला हिंदू शब्द लावून संकुचित केल्यासारखे. ज्याचे तत्व, ज्याची मानवी पद्धत अखिल मानवाने आचरण करावा असे आमचे हिंदू धर्माचे तत्व असल्यामुळे तो वैदिक आहे, तो सनातन आहे. आमच्या धर्माचे तत्व जगातल्या सगळ्या धर्मांनी जरी स्वीकारले तरी कुणाचंही नुकसान होणार नाही. तेव्हा ती मानवी जीवन पद्धती आहे. अलग लक्षामध्ये त्याला धर्म म्हणायच्या ऐवजी काय म्हणायला पाहिजे, मानवी जीवन पद्धती. अशा प्रकारचा आपला धर्म अखिल मानवाने स्वीकार करावा, अखिल मानवाने त्याची उपासना करत नाही तो भाग सोडा. बरोबर ना, करत नाही तो भाग सोडा. पण करत नाही त्यांना आता पश्चाताप झालाय. बरोबर ना, करत नाही त्यांना पण आता पश्चाताप झालाय. हळूहळू येन केन प्रकारे इकडं वळायला सुरुवात झालेली आहे. आम्ही प्रचार करत नाही तरी पण आता योग, बरोबर आहे, 6 शास्त्रापैकी एक योग नावाचं शास्त्र आहे. कपिल, कणाद, गौतम, पतंजली, व्यासन, जैमिनी अशा प्रकारचे 6 शास्त्रकार आहे. 6 शास्त्रकारांनी 6 शास्त्र लिहिले. कपिलांनी सांख्यशास्त्र लिहिलं, गौतमांनी न्यायशास्त्र लिहिलं, पतंजलींनी योगशास्त्र लिहिलं. योगशास्त्र हे असं विकसित झालं, योगशास्त्राचा असा विकास झाला. बाबा रामदेव सारख्या एका महापुरुषाने संपूर्ण भारतामध्ये योगशास्त्राचा इतका प्रचार केला. योगाच्या माध्यमातून आपण निरोगी होऊ शकतो, योगाच्या माध्यमातून स्वास्थ्य होऊ शकतं आपलं निर्माण. आणि त्याचा परिणाम आपल्या भारताच्या बाहेर त्या योगशास्त्राचा इतका प्रचार झाला. अमेरिकेमध्ये 1.25 लाख ख्रिश्चन लोक योगशास्त्र म्हणजे योगासनं करायला लागले. 1.25 लाख ख्रिश्चन लोक योगासनं करायला लागले. त्यांच्या धर्मगुरूंनी, त्यांच्या त्या पादरींनी त्यांना विरोध केला. म्हणे हे आपल्या धर्माचं अंग नाहीये,
हो, ते हिंदू धर्माचं अंग आहे, त्यामुळे आपण योगासनं करायची नाही. ते म्हणायला लागले आम्ही कुठल्या धर्माचं अंग मानत नाही, पण केल्यानंतर आम्हाला स्वास्थ्य मिळतं, स्वास्थ्याकरता आम्ही करतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये विवाद निर्माण झाला. हो, धर्मगुरू म्हणतात योगासनं करायची नाही आणि करणारे म्हणतात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी तो एक गट तयार झाला. हो, तो 1.25 लाख ख्रिश्चन लोकांचा जो गट तयार झाला, तो आता काय म्हणायला लागले माहिती का? हो, आम्ही सगळे नॉन ख्रिश्चन आहे. ते आता काय म्हणायला लागले, आम्ही आता काय, आता फक्त त्यांना हिंदू बनवून घ्यायचं बाकी राहिलेले. कारण एका योगाचा परिणाम 1.25 लाख ख्रिश्चन लोक म्हणायला लागले आम्ही आता नॉन ख्रिश्चन आहे, कारण आम्ही योगाशिवाय जगू शकत नाही. एक शास्त्र 6 पैकी 1, अजून अध्यात्म बाकी आहे. हो, अजून अध्यात्म बाकी आहे. म्हणजे जर एका शास्त्राने एवढी मोठी क्रांती केली, हो, अजून तर एका, जसे बाबा रामदेवांनी एका शास्त्राची क्रांती केली, अजून तर भरपूर उदयाला येणार आहे. भरपूर एक शास्त्राचा हो प्रचार प्रसार करून जगापुढे. ते दृष्टांत तुम्ही ऐकत असाल बा, की ते जे मंदिर आहे ना, त्या तामिळनाडूमध्ये एक मंदिर आहे बघा, नाव आठवत नाही मला ते, पण त्या मंदिरामध्ये काही दरवाजे बंदिस्त आहे. नागाचं त्याच्यावर चित्र आहे, एक वेगळी प्रकारची भाषा आहे, ते उघडू नये असं त्याच्यावर लिहिलंय. पण एक दरवाजा उघडला तर पैसे मोजता येत ना, नाणे सोनं चांदी किती येते. पद्मनाभ मंदिर, बरोबर ना, पद्मनाभ मंदिर. हो, आणि आता एक दरवाजा उघडला तर एवढे पैसे, हो, एवढं नाणं, एवढं धन मिळालं. बाकीचे सर्व दरवाजे अजून उघडायचे बाकी आहे. तसा आमचा एक दरवाजा उघडलाय म्हणजे योगशास्त्र, अजून सगळे कुलप उघडायचे बाकी आहे. म्हणजे आत्ताशी कुठंतरी सुरुवात झालेली. हो, अशा पद्धतीने आपण ज्या धर्मात जन्माला आलो, हा वैदिक आहे, स्वयंचलित जगामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये घर निर्माण करणारा आपला धर्म आहे. हो, जगातल्या कोणत्याही माणसाला प्रामाणिक ज्याचं मन आहे, ज्याचं अंतःकरण प्रामाणिक आहे, त्याला आपल्या धर्माचे तत्व पटल्याशिवाय राहणार नाही. हो, अशा प्रकारचा आपला धर्म आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आपल्या धर्मामध्ये हो साधू संतांनी जी क्रांती केलेली आहे आपल्या लेखणीच्या द्वारे. कशाद्वारे केली क्रांती? लेखणीच्या द्वारे. एक थोर विचारवंत बाळासाहेब ठाकरे, त्यांचं वाक्य तुम्हाला सांगतो. निखिल वागळेने मुलाखत घेतली त्यावेळेला त्यांनी 2-3 वाक्य फार सुंदर सांगितले. ती मुलाखत मी प्रत्यक्ष पाहिली. त्याने सांगितलं, ज्यावेळेला ज्यावेळेला काठी काम करत नाही त्यावेळेला माणसाने तलवार घ्यावी, ज्यावेळेला तलवार काम करत नाही त्यावेळेला माणसाने हातात बंदूक घ्यावी, आणि ज्यावेळेला बंदूक सुद्धा काम करत नाही त्यावेळेला माणसाने बंदूक टाकून द्यावी आणि लेखणी हातात घ्यावी. काय हातात घ्यावी? लेखणीची क्रांती. तुकाराम महाराजांच्या लेखणीची क्रांती आहे, नामदेवरायांच्या लेखणीची क्रांती आहे. हो, आणि आजचा जो अभंग आहे हा नामदेवरायांच्या लेखणीचा पराक्रम आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मला थोडा कालखंड सांगायचा आहे. जो अभंग ज्या काळात जन्माला आला, बरं का नंदन सर, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही अनेक प्रबोधनाच्या द्वारे चांगल्या प्रकारचं समाजाला, विद्यार्थ्यांना दिलेलं आहे, म्हणून तुमच्यासाठी हा मुद्दा मी मुद्दाम आणि आवर्जून सांगायचा प्रयत्न करतो की प्रत्येक अभंगाचा निर्मितीचा कालखंड पाहणं आवश्यक असतं. नामदेवरायांनी ज्या काळामध्ये हे वाङ्मय तयार केलं तो काल कोणता होता? यवनांचा काल होता, अतिक्रमणांचा काल होता. 1001 साली गजनी भारतावर चालून आलेलं आहे. 1192 मोहम्मद घौरी भारतावर चालून आलेला आहे. 1296 अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून आलेला आहे. 1303 तो चितोडवर आलेला आहे. अलग लक्षामध्ये 1528 बाबर आपल्या देशावर चालून आलेले आहे. हो, आणि त्यानंतर मग औरंगजेब, त्यानंतर अब्दाली आणि मग इंग्रज. अशा प्रकारे आपल्या देशावर अत्यंत क्रमाक्रमाने भरपूर आक्रमणं झालेली आहे. आणि या आक्रमणांना तोंड देण्याकरता संत वाङ्मयांनी, संत महात्म्यांनी हातामध्ये लेखणी घेतलेली आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तलवारी होत्या आणि संतांजवळ काय होती? लेखणी होती. तलवारीची धार बोथट झाली, तलवारी गंजल्या, तलवारीची धार बोथट झाली, तलवारीवाले संपले. अलग लक्षामध्ये. पण लेखणीची धार कधी संपली नाही. ती लेखणी आजही आवाज काढते. जरा सो द्या. गुळगुळ वाजती टाळ, कैसा वासुदेव बोलतो बोल. गुळगुळ वाजती टाळ, कैसा वासुदेव बोलतो बोल. छन छन नाचला साळ, कैसा वासुदेव बोलतो बोल. उदो झाला हाती वेळ, कैसा वासुदेव बोलतो बोल.
विचारलाय, कैसा वासुदेव बोलतो बोल. पहिला प्रश्न, त्याचं उत्तर बाळापोटी असा वासुदेव बोलतो बोल. कैसा वासुदेव बोलतो बोल. बाळापोटी माहेर गेल आणि मेले माणूस जिथं उठविल. कैसा वासुदेव बोलतो बोल आणि वेळ काळा ते ग्रासी लगा. हा तीनच प्रश्न आहे. एवढे 3 प्रश्न सुटले ना तुम्हाला, वासुदेव तुम्हाला कळाला. आज तो अभंग नाही, तिकडे आपल्याला वळायचं नाही. मला फक्त एवढं सांगायचंय की हा जो काळ आहे ज्ञानोबरायांचा आणि नामदेवरायांचा, तो काळ या प्रकारचा होता की सीमेवरून बाहेरून आक्रमणं येत होती. ती आक्रमणं थोपवायची होती. आक्रमणं थोपवण्याकरता भारतामध्ये समाज किती जरी असला तरी तो विस्कळीत होता. आणि आपल्या समाजाला एक शाप आहे. 3च वाक्य सांगतो, आम्ही असंख्य आहोत पण असंघटित आहोत म्हणून असुरक्षित आहोत. 3च वाक्य फक्त. असंख्य आहोत पण असंघटित आहोत आणि काय, असुरक्षित आहोत. म्हणून गजनी येतोय, मोहम्मद गौरी येतोय, अल्लाउद्दीन येतोय, औरंगजेब येतोय, अकबर येतोय, पुन्हा 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 आक्रमण. बरं ते बी टप्प्याटप्प्याने आक्रमण करतात बरं का, लगेच नाही ते. बरोबर, त्यांना इथून कळतं आधी, इथले लोक कळवतात, नाही नाही अजून नका, पेट्या भरू द्या जरा. पेट्या कोणत्या पेट्या, दानपेट्या. म्हणजे इकडं दानपेट्या भरतात, मंदिरं मडवले जातात, सोनं चांदी जमा होतं आणि बरोबर असा टप्पा, अशी वेळ पाहून ते आक्रमण करतात. इथे त्यांना सावध करतात. अरे काय असतं माहिती का, तोपर्यंत झोपा असं आहे, हरण चरत असतं तोपर्यंत वाघ झोपलेला असतो. कारण त्याला माहिती आपला स्वयंपाक चालू आहे. कळलं तर समजून घ्यावं तुम्हाला. हरण चरत असतं आणि वाघ तो आरामशीर, त्याला माहिती स्वयंपाक होऊ द्यावं, एवढा लवकर घाई काय उठायची. आणि बरोबर हरणाचं पोट वगैरे भरलं की मग वाघ टायमावर उठतो आणि मग ती शिकार करतो. तसे बाहेरचे गजनी झालं, मोहम्मद गौरी झालं, अल्लाउद्दीन किंवा बाबर बरोबर टप्प्याटप्प्याने आक्रमण करून गेले बघा. बरोबर भारताच्या पेट्या कधी भरल्या, कळस कधी लुटायचे, मंदिरं कधी लुटायची, अशा प्रकारे ते लुटमार करत गेले. शेवटी 1528 साली राम मंदिरावर आक्रमण करून बाबरी मशीद त्यांनी बनवली, त्याच मटेरियलची. त्या गोष्टीला झाले 491 वर्ष. फार जुनी गोष्ट आहे ती. बाबरने आक्रमण केलं. कधी कधी असं वाटतं बरं का, हे विदेशी माणसं आक्रमण करतात भारत देशावर. बरं, कुठल्याही माणसाला दुसऱ्या देशावर आक्रमण करायची हिंमत कशी काय होते, बरोबर ना. कारण भारत देश आहे, इथं महाराणा प्रताप आहे, इथं राणा सांगा आहे, इथं छत्रपती शिवाजी महाराज आहे, प्रत्येक कालखंडात शूरवीर. असं असताना सुद्धा महाराणा प्रतापाच्या देशावर आक्रमण करायचंय, हे लोक कोणती हिंमत घेऊन आपल्या देशामध्ये येतात. त्यांना माहिती आहे इथं शूरवीर किती जरी असले तरी शूरांना मदत करणारी माणसं कोणी. एकटे राणा संघा लढणार, बाकीचे गंमत पाहणार. महाराणा प्रताप लढणार, बाकीचे गंमत. म्हणून बाबर येतोय, म्हणून अल्लाउद्दीन येतोय, म्हणून अकबर येतोय. बरं, जिकडून येतात ना तिकडे यांचं काय नाही. म्हणजे बाबरचं अफगाणिस्तानमध्ये काही नाही. तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल, अलग लक्षात. ज्या बाबरने आपल्या देशामध्ये राम मंदिर पडून बाबरी मशीद बांधली, त्या बाबरच्या नावाने अफगाणिस्तानमध्ये मुतारे सुद्धा नाही. अलग लक्षामध्ये. आणि त्याची तर बाबरी मशीद किती वर्ष, 491 वर्ष बाबरी मशीद पाडायची नाही, सांभाळून ठेवली. असं या देशामध्ये जे चाललेलं आहे. पण साधू संत होते, त्यांना माहित होतं हा समाज संघटित कसा करायचा. आणि एवढ्या करता त्यांनी लेखणीचा वापर केला आणि लेखणीच्या द्वारे गाथेच्या गाथे लिहून ठेवले. त्या गाथ्याचा एक अभंग आज सेवेसाठी निवडला. अभंग जो आहे आजचा, हा आजच्या प्रसंगाशी अनुकूल आहे. इथं श्रीमद भागवत झालं किती वर्ष, 101 वर्ष. म्हणजे 101 वर्ष आपण या ठिकाणी भागवत ऐकत आहात. पहिल्यांदा ताराबादकर 40 वर्षापूर्वी माझ्याकडे पण आले होते, 35 किंवा 40 वर्षापूर्वी, की आम्हाला भागवतासाठी तुम्ही भागवत कराल का. म्हटलं माझ्यापेक्षा आमचे हरिभक्तपर्यंत गोविंद महाराज केंद्रीय चांगलं भागवत करतील. तर त्यांनी काहीतरी 5-10 वर्ष इथं भागवत केलं. तेव्हापासून मला कळायला लागलं की बाई इथं ताराबादमध्ये भागवत होत असतं वगैरे. भागवत श्रवण करणारी माणसे, भागवत श्रवण करणारी माणसं आहात म्हणून तुम्हाला मी परीक्षितीप्रमाणे मानतो. अलग लक्षामध्ये मी शुक नाही एवढंच फक्त. पण तुम्ही सगळे परीक्षिती आहात बसलेले, एवढ्या करता तो तशा प्रकारचा अभंग निवडला की भागवत श्रवण करणाऱ्या माणसाने प्रश्न विचारायचं शिकलं पाहिजे. काय शिकलं पाहिजे, प्रश्न विचारायचं शिकलं पाहिजे. भागवतामध्ये प्रश्न कोणी विचारलेला आहे, शुक महाराजांनी, आपलं परीक्षिती राजाने. आणि उत्तर कोणी दिले, शुक महाराजांनी. तर परीक्षिती राजा कसा प्रश्न विचारतोय हेच आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगेल जो
प्रश्न राजा परिस्थितीचा प्रश्न आहे. ज्याला प्रश्न पडतो ना त्याच्या पायाला वाटा तोडाव्या लागतात. ज्याला प्रश्न पडतो ना एखाद्याला मौन धरावं लागतं. ज्याला प्रश्न पडतो, स्वामी विवेकानंदांना प्रश्न पडला, ते कलकत्त्याला गेले, सांगा तुम्ही देव पाहिला का? प्रश्न पडणारा म्हणून चुप नाही बसत, शांत बसत नाही. ज्याला प्रश्न पडतो हो त्याला हो वाटा तोडाव्या लागतात, भटकावं लागतं, भ्रमण करावं लागतं. तुम्ही देव पाहिला का? तुम्ही देव पाहिला का? मला दाखवाल का? प्रश्न पडला तर. आता आपण एवढे शांत का? आपल्याला कुठं प्रश्नच नाही. आपल्याला काही प्रश्न. कबीर महाराजांना प्रश्न पडला आपल्याबद्दल बरं का. कबीर महाराज म्हणतात सुखिया सब संसार आहे. कबीर महाराज तुम्हाला मला सुखी का म्हणतात माहिती का? सगळे सुखी म्हणतात. खाणारे सुखी, खाऊ घालणारे सुखी, शांत बसणारे सुखी, सगळे सुखीच आहे म्हणे. हो, आपल्याला सुखी का म्हणतात तुम्हाला लक्षात येईल पुढचं वाक्य ऐकल्यानंतर. सुखिया सब संसार आहे, खाए और सोए. का सुखी? खाए और सोए. दुखिया बिचारा कबीरा है, जागे और रोए. सुखिया सब संसार आहे, खाए और सोए. खातात आणि झोपतात. या सुखाला काय म्हणतात? निर्लज्जम सदा सुखी. आपल्याला आक्रमण किती झाले काय घेणं नाही देणं नाही. लुटला किती भारत आम्हाला काय माहिती नाही. किती लुटला आपल्याला काय माहिती नाही. बघा लुटण्यावरून शब्द निघाला म्हणून सांगतो. दिल्लीला एक भाषण चाललं होतं पी चिदंबरम यांचं. तेव्हा त्या भाषणात त्यांनी सांगितलं हम हजारो साल से गरीबी से झूंज रहे, हम हजारो साल से गरीबी से झूंज रहे. त्या सभेमध्ये राजीव दीक्षित बसलेले होते. भाषण संपल्यावर ते उभे राहिले. सांगितलं मला 2 शब्द बोलायचे. बोला म्हणे. त्याने काय सांगितलं? बोले ये महाशय बोल रहे हम हजारो साल से गरीबी से झूंज रहे. कोण बोलते भारत गरीब होता? जर भारत गरीब होता हो तर अब्दाली काही इथे खिरापत वाटणं करता आला होता का? भारत जर गरीब होता ते मदालसाने जे वर्णन केले 18 भार वनस्पती फुले ओळतील हो ते काय दुसऱ्या देशाचं आहे का? जर भारत गरीब होता तर इंग्रज जे म्हटले हो हे भारत सोने की चिडिया आहे हो हे काय खोटं आहे का? जर भारत गरीब होता तर सोन्याची द्वारका कुठं होती? जर भारत गरीब होता तर सोन्याची लंका कुठे होती? ज्या भारतात सोन्याची लंका आहे, सोन्याची द्वारका आहे, ज्या भारतात पद्मनाभ मंदिर आहे, ज्या भारतातलं वर्णन मदलसा करते हो की 18 भार वनस्पती, अशा भारताला गरीब का म्हणतात? हो बरं जाऊ द्या. जर भारत गरीब होता तर एवढे लुटेरे भारतामध्ये आले हो ते काय लुटण्याकरता आले होते? लुटलं जातं ते कोणाला? गरीबाला लुटतात का श्रीमंताला? कोणाला? श्रीमंताला. कारण घेण्यासारखं असतं म्हणून. ज्या अर्थी इतके लुटेरे भारतामध्ये आले त्या अर्थी आम्ही श्रीमंत आहोत, श्रीमंत होतो हे वेगळं सांगायची काही गरज नाही. विठाल 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 विठाल. कबीर महाराजांना दुःख एवढंच वाटतंय. कबीर महाराज म्हणतात सुखिया सब संसार आहे, खाए और सोए. दुखिया बिचारा कबीर आहे, जागे और रोए. कबीर महाराज जागतात आणि रडतात है ना. जागतात, सतत जागतात. काय करावं? लोक जागत नाही आणि रडतात. कुठंतरी आपल्या कार्याला अपयश येतंय. आम्ही जागवतोय पण लोक मात्र जागत नाही. अपयश येतंय म्हणून कबीर महाराज रडतायत हो. तेव्हा असा जो समाज आहे अशा समाजाला हो प्रश्न पडत नाही. लक्षात हाच मोठा प्रश्न आहे ना. प्रश्न पडण्याकरता विचार करावा लागतो है ना. हो जीवन काय आहे? जीवन हाच एक प्रश्न आहे. जीवन हा एक प्रश्न आहे. आपलं काम आहे त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. जीवन जर प्रश्न असेल तर उत्तर शोधलं पाहिजे. जीवन जर प्रवाह असेल तर त्याला दिशा दाखवली पाहिजे. जीवन जर शंकित असेल तर त्याचा निर्णय केला पाहिजे. जीवन जर कोडं असेल कोडं तर ते आपण सोडवलं पाहिजे. जीवन जर गणित असेल गणित हो तर त्याचं आपल्याला रीत है ना. गणित सोडवण्याची बेरीज आहे का, गुणाकार आहे का, भागाकार आहे हे कळायला पाहिजे ना. हो गणित सोडवण्याकरता हो त्याची रीत आपल्याला कळाली पाहिजे. आणि खरंच आहे महाराज जीवन म्हणजे एक प्रकारची वजाबाकी आहे ना. वजाबाकी. वजाबाकीचा नेम काय असतो? लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते. हा म्हणजे जागे आहे सर्व. लहान संख्येतून नाही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते याला म्हणतात वजा. म्हणजे वजाबाकीचा नियम आहे. लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. परत सांगतो लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. आणि जर झाली तर याचंच नाव गणित. विठाल विठाल संसार एक असं चुकलेलं गणित आहे हो की एखाद्या वेळेला सुखाची संख्या फार मोठी असते आणि दुःख छोटं असतं. एखाद्या माणसाकडे बघा हो गाडी आहे, बैल आहे, मोटरसायकल आहे, शेती भरपूर आहे. सुखाची संख्या सांगू तुम्हाला. बंगला अत्यंत मोठा आहे हो, गाडी फार चांगली, ड्रायव्हर आहे, प्रतिष्ठा आहे, सत्ता आहे, पैसा अत्यंत भरपूर आहे. एवढी मोठी सुखाची संख्या आहे लक्षामध्ये.
बसायला त्याला गाडी आहे चांगली, ड्रायव्हर आहे, बसला की कुठे वर्णन करतात माणसं, काय शेठजी तुम्हाला देव देऊन विसरला, काय तुमचा म्हणजे पत्नी काय, मुलं काय, तुमचा बंगला काय, तुमची श्रीमंती काय, हो तुम्हाला बसायला गाडी. तो काय म्हणतो, त्या गाडीला काय आग लावायची म्हणे, काय झालं म्हणे, गाडीत बसता कुठे येतं म्हणे, बसा की, बसता कुठे येतं म्हणे, काय झालं, तिरपं बसावं लागतं, नाही तर चुंबळ घेऊन बसावं लागतं. आता बोलायला लावू नका मला. म्हणजे काय झालं, एवढी मोठी सुखाची संख्या आहे तरी एका मूळव्याधामधून गाडी वजा, ड्रायव्हर वजा, बंगला वजा, वजा होतं की नाही. मग लहान संख्येतून मोठी संख्या वजा होती की नाही. संसार अशा प्रकारचं गणित आहे. विठाला रावणाला बायका होत्या 80,000 ना, 80,000. मुलगा इंद्रजितासारखा, हो सोन्याची लंका, बळ अंगामध्ये भरपूर, आयुष्य 14 चौकड्या, म्हणजे इतकं आयुष्य होतं. हो 14 चौक 56 युगाचं त्याला आयुष्य होतं. एवढं सगळं होतं, 80,000 बायका होत्या, पण एक शिता मिळत नाही म्हणून सुखी होता का दुःखी होता. मग एका शितेमधून 80,000 बायका वजा झाल्या की नाही, हे बोलू तुम्ही सांगा पहिलं. संसार अशा प्रकारचं चुकलेलं गणित आहे. जर संसार गणित आहे तर त्याची रीत कळाली पाहिजे. संसार प्रश्न आहे, त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. राजा परीक्षितीलाच का प्रश्न पडला, तर राजा परीक्षिती म्हणजे हो एक उत्तम प्रकारचा श्रोता आहे म्हणून. विठ्ठला विठ्ठला त्याच्यामध्ये जो दर्शक सर्वनामे करील, जो म्हणजे कोण, परीक्षिती. जो म्हणजे कोण, उत्तरेचा मुलगा, इरावतीचा पती, बरोबर आहे. हो जन्मेंजयाचा बाप, अभिमन्यूचा मुलगा, अर्जुनाचा नातू, धर्मराजाचा प्रपौत्र, 3 अश्वमेघ यज्ञ केलेला, 36व्या वर्षी राजा झालेला आणि 96व्या वर्षी सर्पदंश झालेला आणि 7 दिवसात मोक्ष मिळवणारा, त्याचं नाव परीक्षिती. विठ्ठला 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 गर्भात दर्शन कुणाला होतं, गर्भात. राजा परीक्षिताला गर्भात दर्शन झालं. भगवान म्हणतात, उद्धवा मी बर का वाचावया अर्जुनासी, म्या दिवसा लपविले सूर्यासी आणि हार पत्करोडे रणभूमीसी, सत्य भीष्माशी केले म्या द्रवण्याश्राचे बाधे हती, म्या गर्भी रक्षिला परीक्षिती आणि गोकुळ उडता जळता सुरपती, म्या धरिला हत्ती गोवर्धन. म्हणजे वाचावया अर्जुनासी, म्या दिवसा लपविले सूर्याशी. हे भगवान हे सगळं मी केलंय, पण त्याचबरोबर मी गर्भी रक्षिला परीक्षिती, परीक्षितीचं गर्भामध्ये रक्षण केलं. ज्याला गर्भामध्ये देव भेटतो त्याचं नाव परीक्षिती है ना. हो ज्याचं सगळं कुलशील सगळ्या प्रकारचं उत्तम आहे त्याला चांगला प्रश्न पडतो. आणि असे काही गाजलेले प्रश्न आहे आणि असे काही गाजलेले उत्तर आहे की त्या प्रश्नावर आणि त्या उत्तरावर हो अख्खं जग त्याची प्रशंसा करते. विठाला 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 काही प्रश्नाने काय उत्तर खरोखर गाजलेले. आता उत्तर सांगतो कसं उत्तर द्यावं माणसाने. अटलजी एकदा पाकिस्तानमध्ये गेले होते. 99च्या कारगिल युद्धानंतर, बरं का, कोणत्या युद्धानंतर, कारगिलच्या युद्धानंतर विजय प्राप्त झाल्यानंतर समझौता एक्सप्रेसच्या चालू करण्याच्या संबंधामध्ये अटलजी पाकिस्तानमध्ये गेले होते. खूप पत्रकार जमले होते. एका पत्रकार बाईने प्रश्न विचारला. ती कुवारी होती, तिचं काही लग्न झालेलं नव्हतं, पत्रकारिता करणारी महिला. तो ती काय बोली, अटल जी मैं अब तक कुंवारी हूँ और आप भी कुंवारे हैं, मैं आपके साथ शादी करना चाहती हूँ लेकिन मुझे मुंह दिखाई में काश्मीर दे दो. काय प्रश्न विचारला. मैं अब तक कुंवारी हूँ, मैं आपके साथ शादी करना चाहती हूँ, मुझे मुंह दिखाई में काश्मीर दे दो. तो अटल जी बोलते कोई बात नहीं, मैं भी अब तक कुंवारा हूँ, मैं शादी करने के लिए तैयार हूँ लेकिन मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. म्हणजे प्रश्न कसा आहे तर उत्तर तसंच आहे. विठ्ठला काश्मीर मागते ना, अरे मी काश्मीर सगळं नाही, पुरा पाकिस्तानच मागायला तयार आहे मी. मला पुरा दहेजमध्ये पुरा पाकिस्तान, असं बोलणारी माणसं पाहिजे. उत्तर कसं असलं पाहिजे. नाही तर उत्तर असे पण देतात. मीडियाने प्रश्न विचारला पंतप्रधान मनमोहन सिंगांना की राम के बारे में आपका क्या ख्याल है. रामाबद्दल त्याला वाद निर्माण झाला होता. त्या कशावरून, रामसेतू तोडण्याबद्दल. त्याला झाले बरेच 25-30 वर्ष होऊन गेले. रामसेतू तोडण्याबद्दल मीडियावाला प्रश्न विचारला मीडियाने मनमोहन सिंगांना की राम के बारे में आपका क्या ख्याल है. त्याने काय उत्तर दिलं माहिती का. उत्तर काय दिलं ते उत्तर असं दिलं त्यांनी, इस देश में राम हुआ था ऐसा हमारे पास कोई वैज्ञानिक प्रमाण पत्र नहीं है. काय बोलावं आता हो.
अरे राम या देशात झाला त्याच्याकरता तुमच्याकडं असं देशाचा पंतप्रधान असं म्हणतो आणि म्हणूनच आम्ही ठरवलं होतं या देशात राम झालाय आणि त्याचं मंदिर आम्ही एक ना एक दिवस बांधणार आहे आणि ते बांधून दाखवलं सुद्धा. विठाला 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 राजा परिस्थितीने जो प्रश्न विचारला तो तुम्ही सर्व 101 वर्ष ऐकतायत, बरोबर आहे. तेव्हा तुम्हाला काही आता पृच्छामी संसिद्धी हे काही सांगायची काही गरज नाहीये. हो, मला फक्त एवढं सांगायचंय. हो, परीक्षिती म्हणजे आजच्या काळातला परीक्षिती. आपण सगळे परीक्षितीप्रमाणे व्हायला पाहिजे. थोडा तरी परीक्षितीप्रमाणे आपल्या अंगात गुणधर्म यायला पाहिजे. हो, किती दिवसामध्ये मोक्ष मिळाला? 7, बरोबर ना. हो, ते 7 दिवस किती मोलाचे बघा. आयुष्यभर ज्यांनी राज्य केलं म्हणजे कौरव पांडवांच्या युद्धामध्ये युद्धाच्या शेवटच्या दिवशी युद्ध संपल्यानंतर राजा परिषदेत जन्म झाला, बरोबर आहे. कलियुग लागण्याकरता 36 वर्षे बाकी होते. महाभारताचं युद्ध झालं ना, हे कलियुग लागायच्या आधी 36 वर्षे झालेले. तिथून पुढे 36 वर्षानंतर द्वापारयुग संपलं आणि कलियुगाला आरंभ झाला. म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये राजा परीक्षितीचा जन्म झाला आणि धर्मराजांनी ज्या दिवशी परीक्षितीला गादीवर बसवलं त्यावेळेला वय परीक्षितीचं किती होतं? 36 वर्षाचं वय होतं. आणि तिथून पुढे 60 वर्ष राज्य केलं आणि 96व्या वर्षी राजा परीक्षितीला सर्पदंश होणार अशा प्रकारचा शाप मिळाला. असा इतिहास आहे. मी सकाळच्या कीर्तनामध्ये सांगितलं चंद्र, सूर्य आणि बृहस्पती एकाच वेळेला पुष्य नक्षत्रात प्रवेश करतात तेव्हा कृतयुगाला आरंभ होतो आणि सप्तऋषी मघा नक्षत्रात प्रवेश करतात ना तेव्हा कलियुगाला आरंभ होतो. असं ती ग्रहस्थिती त्या प्रकारची. हो, भागवताचा हे भागवतात सगळं आहे बरं का. भागवतामध्ये हे सगळं येते. तर याप्रमाणे राजा परीक्षिती वयाच्या 96व्या वर्षी आपल्या आयुष्याचे 7 दिवस बाकी असताना, बरं का, 7 दिवस बाकी असताना शुक महाराजांना प्रश्न विचारतोय, महाराज हो माणसाचं काय कर्तव्य असायला पाहिजे? मरणाच्या वेळेला माणसाने कोणतं कर्तव्य केलं पाहिजे? बघा बरं का. हो, आयुष्य 96 वर्षाचं, राज्य केलं 60 वर्ष, पण उद्धार करण्याकरता किती दिवस बाकी राहिले? कमाल आहे ना. दुसऱ्याकरता आपण आयुष्य समाप्त करतो पण स्वतःच्या उद्धाराकरता किती 7 दिवस सुद्धा कळायचे. शेवटपर्यंत आपले नातेवाईक आपल्याला भ्रमात ठेवतील. डॉक्टरकडे नेतील, ॲडमिट करतील, डॉक्टर काय सांगतो बाजूला घेऊन सांगतील, परत तुम्हाला घरी आणतील. हो, डॉक्टर जरी म्हटला की आता तुम्ही विनाकारण पैसे खर्च करू नका, कशाला 10 लाख रुपये खर्च करताय, घरी घेऊन जा, लेकरा बाळामध्ये औषध चालू ठेवा, नैसर्गिक मृत्यू येऊ द्या, आता हे काही जगण्यासारखे नाही असं डॉक्टर नातेवाईकांना सांगतो. हो, आणि मग तो पेशंट म्हणतो पोरांना, काय रे डॉक्टर काय बोलले, डॉक्टर काय बोलले? मग पोरं सांगतात डॉक्टर म्हणतात की तुम्ही घरी गेल्यानंतर चांगले होणार आहे. काय लबाड माणसं आहे हो, सांगतात का खरं? नाही सांगत ना. हो, पण निदान कमीत कमी राजा परिषदेला खरं सांगणारे लोक तरी होते की तुझा 7 दिवसात मृत्यू होणार आहे. विठ्ठल विठ्ठल 7 दिवसाचं सोनं केलं है ना. 7 दिवसा मुक्ती झाली तया श्रवणे परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवस म्हणून तर 8 गोष्टी माणसाने अशा धरा, सोडूच नका, पक्क्या धरा. किती गोष्टी? 8. मोजा आता. आले धरा, ढवळा धरा, मासा धरा, जाते धरा, बांदी धरा, बेटकोळी धरा, मेंढा धरा आणि ग्रंथ धरा. मोजलं का किती झाल्या? 8. आले धरा. आले म्हणजे नरदेहीचे आले ते आले धरा. हो, आले म्हणजे कोणते आले? हो, नाणे आले ते आले धरावे का केने आले ते आले धरावे? नाथ महाराज म्हणतात नरदेहीचे आले हे 7 आलिया सारंग धरून. जे नरदेहीचे तुम्हाला आले, आयुष्य आले, सौंदर्य आले, हे आले धरा, आले धरले. हो, आता आले धरले. हो, आता ढवळा धरा. कोणता ढवळा? ढवळा धरावा कापूस का ढवळा धरावा स्फटिक का ढवळा धरावा राजहंस? तर ढवळा नव्हे स्फटिक, ढवळा नव्हे राजहंस. हो, ढवळा धर्म धरा. ढवळा काय धरा? धर्म धरा. आले धरले, ढवळा धरला. हो, आता मासा धरला. हो, मासा धरा. कोणता मासा? नदीचा मासा तो मासा धरावा का तोळ्याचा मासा तो मासा धरावा का गुंजाचा मासा तो मासा धरावा? तर तोळ्याचा मासा तो मासा नव्हे, गुंजाचा मासा तो मासा नव्हे. हो, तर मनोमासा धरा. कोणता मासा धरा? मनोमासा धरा. आले धरले, ढवळा धरला, मासा धरला. आता जाते धरा. कोणते जाते धरा? वाऱ्याने जाते ते जाते धरा का आभ्र जाते ते जाते धरा का दळणाचे जाते ते जाते धरा? तर दळणाचे जाते ते जाते नव्हे, आभ्र जाते ते जाते नव्हे. अलग लक्षामध्ये ते वाया जाते ते जाते धरा. कोणते जाते धरा? जे आयुष्य वाया जातं ते जाते धरा. आले धरले, ढवळा धरला, मासा धरला, जाते धरले. आता काय धरा? बांदी धरा. असं 8 वेळेला पुन्हा उजळणी त्या सगळ्या प्रकारची.
आणि म्हणून फक्त आपल्याला एवढं सांगायचं होतं, काय धरा, आले धरा, आले विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल त्या आल्याच्या सातकातळी उरल्या होत्या परीक्षिती जवळी. नाथ महाराज म्हणतात, त्या आल्याच्या सातकातळी उरल्या होत्या परीक्षिती जवळी, त्याची अर्पोणी परमार्थाचे मेळी आणि सुखाचे सुखकल्लोळी सुखरूप झाला. फक्त सातकातळी. अरे सातही कशाला, फक्त 1 तास. कोणाला उरला होता? एक तास उरला खटवांगराया किती? 1च तास बाकी होता, तरी त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. हो, राजा परीक्षितीला 7 दिवस बाकी होते, 7. पण आयुष्यात तेवढे शिल्लक राहिले होते. आपल्या स्वतः करता काय शिल्लक राहत नाही बरं का. माणसाने हा विचार केला पाहिजे. परीक्षित राजाकडून फार शिकण्यासारखं आहे. एक राजाने आपल्या नगरामध्ये अशी दौंडी दिली, ज्या गावामध्ये 1 नंबरचे गुणवान आहे ते सगळे या, प्रत्येक गुणवंताला आम्ही मानधन देणार आहे. हो, 1 नंबरचा गुणवान, 1 नंबरचा गायक, 1 नंबरचा मृदुंगमणी, 1 नंबरची नृत्यिका, 1 नंबरचा क्रिकेटपट्टू, 1 नंबरचा जलतरणपट्टू, 1 नंबरचा कीर्तनकार, काय पण 1 नंबर पाहिजे. सगळ्या गावातून आपापले 1 नंबर ओळले घेऊ. चला, आपल्या गावात नंबर 1 कोण आहे? जलतरणपट्टू. चला घेऊन चला. चला राजा, आमच्या हा गावात 1 नंबर आहे. चला, याला सरकारी मानधन वगैरे दिलं गेलं, तुमच्या गावाला सगळ्या प्रकारचं अशा प्रकारची सुविधा. बरं, हो, एका गावामध्ये मृदुंगमणी. चला, हो, 1 नंबरचा मृदुंगमणी आलं, 1 नंबरचा गायक. हो, असं करता करता सगळे 1 नंबरवाले आले. पण एका गावात 1 नंबरचं कोणीच नव्हतं. असतात असे काही गाव. त्या गावामध्ये नंबर 1चं कोणीच नव्हतं. मृदुंगमणी नाही, गायक नाही, जलतरण नाही, क्रिकेटपट्टू नाही. मग काय करायचं? त्याने काय केलं, एक मूर्ख आणला. काय आणला? मूर्ख. राजा पुढे उभा केला, म्हणे हा पण 1 नंबर आहे. म्हणे काय? मूर्ख. तुम्ही काय बोलले होते? 1 नंबर पाहिजे ना, हा 1 नंबरचा मूर्ख आहे. राजाने विचार करा, आपण घोषणा तशी केली, घटना आहे, आता घटनेमध्ये नंतर दुरुस्ती करून घेऊ, पण सध्या तर देणंच भाग आहे आपल्याला. चला, 1 नंबरचा मूर्ख आहे. राजा सांगितलं त्याला, याला पण घरदार, हो, सरकारी सुविधा मिळतील. पण राजाने त्याला एक काठी दिली. तुला लोक मूर्ख म्हणतात, मी पण म्हणतो, पण ही काठी जवळ ठेव. जोपर्यंत तुझ्यापेक्षा मूर्ख भेटत नाही तोपर्यंत ही काठी तू जवळ ठेवायची, आणि तुझ्यापेक्षा मूर्ख भेटला की त्यालाही देऊन टाकायची. मूर्खाची मजा झाली, त्याला खोली भेटली, नोकर चाकर मस्तपैकी. तो मूर्ख नव्हताच मुळामध्ये. हो, झाले 20 वर्ष गेल्यानंतर राजाला म्हातारपण आलं. आता मात्र राजाला वाटलं की आता आपण जाणार आहोत, थोड्या दिवसाचे सोबते, सर्वांना एकदा भेटून घ्यावं. सगळे 1 नंबरवाले बोलवले. राजाने सांगितलं, बघा आता 20 वर्ष झाले, तुम्हाला सगळी सुविधा मी दिलेली, मी वचनाला जागलेले, माझ्यानंतर जो राजा होईल तो पण तुम्हाला अशाच प्रकारची वागणूक देईल, काही काळजी करू नका. पण मी आता निघालो म्हटलं, तो मूर्ख पुढे आला. तो मूर्ख म्हटलं, राजे तुम्ही निघाले कुठं? म्हणे, अरे मी निघालो कुठं, मला काय सांगता येणार आहे, मी कुठं निघालो? मी तुम्हाला माहिती नाही तुम्ही कुठं चालले? अजिबात माहिती नाही. बरं, काय हरकत नाही, मग तुम्ही परत कधी येणार? राजा म्हटलं, अरे मूर्खा, हा जो शेवटचा जो प्रवास आहे, या प्रवासातून अजून कोणीही परत आलेलं नाही, अशा प्रवासाला मी निघालो. तो मूर्ख त्याने तिसरा पण, मग राजा तुम्ही कशावर बसून चालले? घोड्यावर का, हत्तीवर का, टांग्यावर? अरे मूर्खा, या प्रवासामध्ये घोड्यावर बसून नेतात का, टांग्यावर नेतात का, फरफटीत नेतात, हे काही कोणाला सांगता येत ते माहिती आहे का? यमराज कसा नेतो माहिती नाही. बरं, तो म्हणा, राजे मग तुम्ही बरोबर खायला काय घेतलं? खायला डबा, खिचडी भात करे. अरे मूर्खा, या प्रवासामध्ये खायला काय मिळतं? ताण भूक नसावे वेळ किती. हो, काय माहिती काय खायला मिळतं की नाही मिळतं? त्या मूर्खाने परत विचारलं, राजे तुम्ही कुठं चालले? तुम्हाला माहित नाही. तुम्ही परत कधी येणार? तुम्हाला माहित नाही. तुम्ही कशावर बसून चालले? हे तुम्हाला माहिती नाही. आणि बरोबर खायला काय मिळतं हे तुम्हाला माहिती नाही. मग तुम्ही याची काय तयारी केली? अंतकाळची. कोण प्रश्न विचारतोय? मूर्ख. हो, हे जर तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही तयारी काय केली? म्हणे काहीच नाही. ही तुमची काठी सांभाळा. काठी कोणाला द्यायची? मूर्खाला. म्हणजे तुझ्यापेक्षा, राजा बोलला, मी तुला काय बोलवतो, तुझ्यापेक्षा मूर्ख असेल त्याला दे. हो, राजा म्हटलं, आता या क्षणाला माझ्यापेक्षा मूर्ख तुम्हीच आहे. म्हणजे का? एवढे सगळे संपत्ती होती, राज्य होतं, सत्ता होती, तुम्ही स्वतः करता काय केलं? या गुणवंताला, त्या गुणवंताला, याला हे दे, त्याला. तुझ्या करता काय केलं? म्हणे काहीच नाही. पहिली काठी सांभाळा म्हणे. राजाने घेतली काठी. आता मला सांगा, जगातला सगळ्यात मूर्ख कोण?
गोष्ट संपली, आता राजा कशाला घेता? गोष्ट संपली. जगातला सर्वात मोठा मूर्ख कोण? ज्याने स्वतः करता काही केलं नाही तो सगळ्यात मोठा मूर्ख. विठाला 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 मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहेल ठाईच्या पुढे संचित जाईल वाही. तुका म्हणते यमाज्ञा. म्हणून जगामध्ये जे चार मित्र आहे ना, विद्या मित्रम प्रवासेषु, भार्या मित्रम गृहेषु च, व्याधिस्तस्य औषधम मित्रम, धर्मो मित्रम मृतस्य च. हो, प्रवासात विद्यामित्र, विद्यामित्रम प्रवासेषु, भार्या मित्रम घरामध्ये पत्नी मित्र. हो, आणि विद्यामित्रम प्रवासेषु, भार्या मित्रम गृहेषु च, व्याधिस्तस्य औषधम मित्रम. आजारामध्ये औषध हे आपलं मित्र असतं, पण अंतकाळात धर्ममित्र असतो. अंतकाळात कोण बरोबर येतं? ध्यानात ठेवा, केस महिनाभर, कपडे वर्षभर आणि शरीर आयुष्यभर, मन तिथून पुढं. काय ऐकलं? केस किती? महिनाभर. हो, किती काळे करा आणि किती सारखे करा. हो, ते महिन्यानंतर तुम्हाला काहीतरी करावं लागतंच, त्याला म्हणतात केस. केस किती? महिनाभर. कपडे वर्षभर, फाटणार तरी, मळली तरी होणार. कपडे वर्षभर, शरीर आयुष्यभर आणि मन तिथून पुढं. म्हणजे बरोबर येणारा मित्र कोण आहे? मन. मग आता आपण केसांची जास्त काळजी करायला पाहिजे का कपड्यांची जास्त काळजी करायला पाहिजे का शरीराची करायला पाहिजे का मनाची? काय केलं सांगा तुम्ही मनासाठी? हाच तर प्रश्न आहे ना. मनासाठी काय करता? श्याम ज्या वेळेला शाळेतून परत आला, आई माझ्या कपड्यावर डाग पडलेले, मी शाळेत जाणार नाही. श्यामशाही म्हणती, बाळा कपड्यावर डाग पडले म्हणून तू शाळेतून परत आलात. बाळ, याचप्रमाणे जर तू मनावरचे डाग स्वच्छ केले तर तू फार मोठा होशील. आणि ते झाले साने गुरुजी. मनावरचे डाग धुता आले का कधी? ते धुवायचा प्रयत्न करा. राजा परीक्षितीने जो विचार केला 7 दिवसात का होत नाही, तो पुढच्या प्रवासाचा विचार केला. विठाला 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 विठाला. मी आपल्याला भागवत सांगणार नाही, पण भागवतासंबंधी परीक्षिती होण्याचा आपण कसा प्रयत्न करावा? परीक्षिती होणं म्हणजे काय हो? परीक्षिती होणं म्हणजे दिवसाचे, आयुष्याचे 7 दिवस बाकी आहे असं आपण फक्त मनात विचार करा. आपल्या आयुष्याचे किती दिवस बाकी आहे? आणि खरंच 7 दिवस बाकी आहे. त्याचे 7 दिवस बाकी होते ना, आपले किती बाकी आहे? म्हणजे तुम्ही 7 दिवसात आपण जावे असं मला म्हणायचं नाही. मी पण 7 दिवसात, हो, पण आपल्याकरता पण 7च दिवस आहे. म्हणजे काय हो, त्याचा 7 दिवसात मृत्यू होता आणि आपल्याकरता काय 8वा दिवस जन्माला येणार. 7 दिवसातच आपण जाणार आहे. सोमवार किंवा मंगळवार किंवा बुधवार, पण कोणता तरी एक वार ठरलेला आहे. आपण सगळे परीक्षितीच आहोत, बरोबर आहे ना? पण आपण काही विचार करत नाही. म्हणून 7वा दिवस कसा असेल आपला, हो, याकरता विचार करण्याकरता कबीर महाराजांनी म्हटलेले परीक्षिती होणं म्हणजे काय? फार एक कोडेवर का सुंदर गणित आहे, समजून घ्या तेवढं. कबीर महाराज म्हणतात, सांज पड गई दिन ढल गया बाघन घेरी गाय. सांज पड गई दिन ढल गया बाघन घेरी गाय. गाय बिचारी ना मरे वाघ न भुका जाय. याचं नाव भागवत. गाय बिचारी ना मरे वाघ न भुका जाय. काय सुंदर म्हणणं बघा. हो, सांज पड गई, संध्याकाळ झाली, आयुष्याची संध्याकाळ. म्हणजे काय झाली? आता आपला सूर्यास्त होणार आहे, आपलं आयुष्य संपलं. सांज पड गई दिन ढल गया. हो, सूर्य मावळ्याला चालला. आता बाघन घेरी गाय, वाघाने गाय घेरून ठेवली. आता सूर्य मावळला की ही गाय आपल्याला खायची, असं कोण म्हणतोय? वाघ. पण कबीर महाराज म्हणतात, वाघही भुका जाऊ द्यायचा नाही, हो, आणि गाय पण मरून द्यायची नाही. याचं नाव श्रीमद भागवत. विठाला 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 विठाला. तुम्ही आपण असे परीक्षित आहे. आपली पण आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे. काळ रूपी वाघ जीव रूपी गाय खाण्याकरता तयारीत आहे. संध्याकाळ झाली ना, वाघ कोणता? काळ. काळ नावाचा जो वाघ आहे ना, हा तयारीत आहे जीवरूपी गाय खाण्याकरता. पण कबीर महाराज म्हणतात, जीवही जाऊ द्यायचा नाही आणि वाघही भुकेला जाऊ द्यायचा नाही. काय गंमत आहे ना. संत वाङ्मय याला म्हणतात बरं का, गाय बिचारी ना मरे वाघ न भुका जाय. महाराज, आता कबीर महाराजांना प्रश्न विचारू बरं का. तुम्ही आम्हाला प्रश्न करताय ना, अहो एकच काहीतरी होईल ना, बरोबर आहे की नाही? एक तर वाघ तरी भुका जाईल, नाही तर मग गाय तरी जिवंत राहील. हो, वाघाने जर गाय खाली, वाघाचं पोट भर पण गाय मारणार. बरं, गाय जिवंत ठेवायची म्हटलं तर वाघ तरी भुका.
एकच काहीतरी करेल, वाघ तरी भुका राहील नाही तर गाय तरी जगल, दोन्ही दोन्ही कसे काय जगणार? कबीर महाराज म्हणतात हेच आपल्याला करायचंय, वाघालाही भुकं ठेवायचं नाही आणि गाय पण मरू द्यायची नाही. विठाला विठाला खरं सांगा, मरण मरण म्हणजे काय? देहरूपी गाय ही काळरूपी वाघाला देऊन टाकायची आणि जीव परमात्म्याला समर्पण करायचा. कोण मेलं? मेलं कोण सांगा? हो, राजा परीक्षितीने देह सोडला की नाही? सोडला, पण सोडायच्या तो आधीच मोकळा झाला होता, त्याने समर्पण करून टाकला होता. म्हणजे आपला जो देह आहे हा काळरूपी वाघाला समर्पण करून टाकला. हो, काय असतं हेच आपल्याला कळत नाही. हो, मरता कोण है और डरता कोण है? जो मरता है वो डरता नहीं और जो डरता है वो है ना. आता डरता है, आता मरणाला घाबरतं कोण? जीव. जीव मरतो का? मरणाला कोण घाबरतं? जीव. जीव मरतो का? नाही. बरं खरं सांगा, मग मरण कशाला येतं? शरीराला. शरीर घाबरतं का? अहो, त्या अग्नीला पण घाबरत नाही. कोण? एवढे माणसं ते लाकडावर ठेवतात काय, त्याला काढी ते म्हणतं का चटके बसतात काही? शरीर मरणाला घाबरत तुका म्हणे मडे. घाबरत नाही. अलग लक्षामध्ये. हो, तुका म्हणे मढे आणि अग्नी काय जाणे पुढे. हो, मग घाबरतो कोण? जीव. जीवाला मरण आहे का? जीव न देखे मरण धरी नवी सांडी जीर्ण संचित प्रमाण भोग सुख दुखासी. जीवाला मरण नाहीच बोळामध्ये. पण जो डरता है वो मरता नहीं, म्हणजे जीव. और जो मरता है वो डरता नहीं. अलग लक्षामध्ये. जीव घाबरतच नाही. अशा पद्धतीने राजा परीक्षितीने हे सर्व समर्पण करून टाकलेलं होतं. हो, परीक्षित राजा याच पद्धतीने त्याने आत्मा परमात्म्याला समर्पण कधीच करून टाकला होता. आणि म्हणून गायही मैली नाही आणि वाघही भुका गेला नाही. याचं नाव श्रीमद भागवत. विठ्ठला विठ्ठला. आपण परिस्थिती होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय करा? हो, राजा परिस्थितीसारखा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. प्रश्न ज्याला, आणि प्रश्न त्याला पडतो ज्याला प्रश्न पडतो ना, तो वाटात उडवतो. ज्याला प्रश्न पडतो तो मौन धरतो, बोलत नाही. आपल्यासारखी बडबड अनंत वाशाळ बरळती वळ. हस्तामलकाला प्रश्न पडला होता, तो मौन. हो, 12 वर्षाचा हस्तामलक ज्यावेळेला मौन आहे. आईवडील म्हणतात आपला मुलगा मुका आहे, काय करणार? हो, या मुक्या मुलाचं काय करायचं? शंकराचार्य त्या गावामध्ये गेले. तेव्हा सांगितलं, महाराज आमचा मुलगा आहे, मुका आहे, जन्मल्यापासून बोलत नाही. तुमच्या दर्शनाने काय झालं तर चमत्कार पहा. शंकराचार्य आले आणि बघितलं तर त्या हस्तामलकडं पाहिलं. दोघांची नजर झाली. हस्तामलकाची आणि शंकराचार्यांची नजर झाली. जन्मांतराची भेट असावी अशा प्रकारची नजर दोघांची झाली. अलग लक्षामध्ये कुठंतरी पाहिल्यासारखं. या नजरेत कुठंतरी हा योगी पुरुष आहे कुणीतरी असं वाटलं. आणि मग त्याने शंकराचार्य म्हणतात, कस्त्वम शिशो कस्य कुतोसी गंतः किम नामते त्वम कुतागतोसी एतन्मयोक्तम वदचार्वकत्वम मत्प्रीत ते प्रीती विवर्धनोस्ती. असं विचारलं. हो, तो काय बोलला माहिती का? आयुष्यात कधी न बोललेला असता मला काय बोललो? नाहम मनुष्यो बोलला ना. त्याला प्रश्न पडला होता, बोलायचंय पण भलतं. असं आहे, शहाणी माणसं चूप राहतात प्रश्न पडल्यानंतर, पण त्या मौनात काहीतरी अर्थ असतो. हां, शहाणी माणसं चूप केव्हा बसतात? एकदा बादशाहाने बिरबलला प्रश्न विचारला होता. अलग लक्ष म्हणजे, तू जर इतका विद्वान तर तुझा बाप किती विद्वान असेल? असा प्रश्न विचारला बादशाहाने बिरबलला, की तू जर इतका विद्वान तर तुझा बाप किती विद्वान? तर बिरबलला माहिती होतं आपला बाप काही विद्वान नाही आहे. पण राजा म्हणतो तर आपण हो म्हणायला काय हरकत आहे? हो म्हणे महाराज, माझा बाप विद्वान म्हणून तर मी विद्वान आहे. बरं, हरकत नाही, उद्या दरबारात तू यायचं नाही, तुझ्या बापाला पाठवून दे. बिरबल घरी गेला. बापाला सांगितलं, उद्या राजाने तुम्हाला दरबारात बोलवलेलं आहे. म्हणजे मी काय करणार जाऊन तिथं?
आणि मलाही वाटतंय तुम्ही काही करू शकत नाही, बोलू शकत नाही, पण राजाने बोलवलंय तुम्हाला जायला पाहिजे. पण काय करू म्हणजे एक करा, मौन धरा. ज्या माणसाला मोठं व्हायचं आहे ना त्याने आपण स्वतः मौन धरायचं आणि 4-5 बोलणारे तयार करायचे. आमचे महाराज बोलत येतच नाही तर बोलायचं काय. बोलता येतच नाही तर बोलायचं काय. फक्त आमचे महाराज मौन आहे, बोलत नाही. बिरबलने सांगितलं बोलू नका, दरबारात जा. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. म्हणजे बिरबलचा बाप दरबारात आला. राजाने रात्रभर विचार केला, बिरबलचा बाप येणारे, काय प्रश्न विचारावा, काय प्रश्न विचारावा. 2-3 प्रश्न असे चिंतून ठेवले होते. दरबार भरला. बिरबलचा बाप दरबारामध्ये आला. आल्यावर प्रश्न विचारला. पहिला प्रश्न विचारला, बिरबलचा बाप काही बोलला नाही. दुसरा प्रश्न विचारला, 1 नाही 2 नाही. तिसरा प्रश्न विचारला, 1 नाही. राजाने विचार केला, आपलं काहीतरी चुकतंय की काय. तो तर विद्वानाचा बाप आहे. ज्या अर्थी तो काही बोलत नाही त्या अर्थी आपलं काहीतरी प्रश्न विचारायचं चुकतंय. झाकली मूठ 1.25 लाखाची. आपण आता आपण जाऊ शकता घरी, आपण जाऊ शकता. बरं झालं बरं का, त्याचंही बरं झालं आणि याचंही बरं झालं. बिरबलचा बाप घरी गेला. बिरबलला सांगू लागला, त्याने 3 वेळेला काहीतरी विचारलं, मी काही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही कारण मला बोलता येत नव्हतं. बरं झालं तुम्ही बोलले नाही ते, आता मी उद्या बघून घेतो काय ते. आता तिसऱ्या दिवशी दरबार भरला. राजाने रात्रभर विचार केला, मी 3 प्रश्न विचारले पण बिरबलच्या बापाने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आपलं काही चुकलं की काय कोणास ठाऊक. त्याने का मौन धरलं. दरबार भरला. बिरबल दरबारामध्ये आला. आल्याबरोबर राजाने प्रश्न विचारला, बिरबल हो शहाणी माणसं चूप केव्हा बसतात. म्हणे मूर्खाची गाठ पडते तेव्हा. हे त्याचं उत्तर. विठाला प्रश्न काय आहे. हसता मला का मौन. ज्याला प्रश्न पडतो तो मौन धरतो. ज्याला प्रश्न पडतो हिमालयात भटकतो. हो आपले सुभाषचंद्र बोस हिमालयामध्ये प्रत्येक आश्रमात गेले. देव तुम्ही पाहिला का, काही साक्षात्कार आहे का, मला तुम्ही दाखवू शकाल का. हो मला वाटतं खरोखर आपली जी मगाही चर्चा झाली ना महाराज नंदन सर, की स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळालं ते सगळे इतिहास गायब करून टाकले. सुभाषचंद्र बोस, हो आम्ही सुरुवात केली होती कुठून. हो आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सुभाषचंद्र बोस हो आणि सावरकर ही सगळी साखळीच्या साखळीत मिटून टाकली आणि स्वातंत्र्यानंतर नको तेच उदयाला आले. म्हणून मला वाटतं आत्ता जो दिल्लीला 4-5 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला, सुभाषचंद्र बोसचा जो भला मोठा पुतळा उभारला, हा खरा भारताला सन्मान आहे. सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, हो सरदार वल्लभभाई पटेल जाऊन पहा. हो असा भला मोठा पुतळा आहे सरदार सरोवराच्या आतमध्ये. तो हो त्या पुतळ्यामध्ये ह्या पायातून एक लीप वर जाते इथपर्यंत आणि ह्या पायातून दुसरी लीप जाते. एका लीपमध्ये 20-20 माणसं जातात. सुभाषचंद्र हो म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांच्या छातीमध्ये बरं का, छातीमध्ये 2000 माणसं बसून सत्संग करू शकतात अशी ती छाती. अजून डोकं बाकी आहे. अलग लक्षात, ते रडार आहे. डोकं म्हणजे रडार आहे. ते काय काय साध्य केलं. अर्थकारण, राजकारण, धर्मकारण हो सगळं साध्य केलं एका पुतळ्यामध्ये. विठाला 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 शूरवीरांची साखळी आहे. हो कोणी कोणी कशा कशा. सुभाषचंद्र बोस हे देवाच्या शोध घेण्याकरता निघाले होते. जसे स्वामी विवेकानंद भटकले ना, तसे सुभाषचंद्र बोस सुद्धा हो देवाकरता भटकले. ज्याला प्रश्न पडतो हो त्याला वाटा तुडाव्या लागतात. हो ज्याला प्रश्न पडतो त्याला अनेकांना विचारावं लागतं, तुम्ही देव पाहिला का. हो राजा परीक्षितीला ज्या क्षणी कळालं त्याच क्षणी त्यांनी गंगा किनार गाठलं. हो आणि शुक महाराजांना प्रश्न विचारला. करील जो प्रश्न सांगेल जो कथा. मग शुक महाराजांनी कथेला आरंभ केला. सांगेल जो कथा. आता ते काही कमी नव्हते महाराज. हो शुक महाराज म्हणजे काय. हो ज्या शुकाला हे सगळं माहिती होतं. हो आणि म्हणून हो ही जोडी जी आहे ना, श्रोता आणि वक्ता. श्रोता आहे परीक्षिती आणि वक्ता आहे शुक महाराज. दोघंही कमी नाही. श्रोता आणि वक्ता. श्रोता वक्ताशे दुर्लभ. आपल्या सर्व रामायण महाभारतात जर विचार केला फक्त श्रोत्या वक्त्यांचाच विचार करा. हो कधी जन्मेंजय श्रोता आहे ना, वैशंपायन वक्ता आहे. कधी अर्जुन श्रोता आहे, भगवान कृष्ण परमात्मा वक्ता आहे. हो कधी याज्ञवल्क्य आणि जनक आहे ना, जनक श्रोता आहे तर याज्ञवल्क्य वक्ता आहे. हो कधी शुक महाराज वक्ता आहे तर परीक्षित राजा श्रोता आहे. हे सगळे श्रोते वक्ते. आणि आपले शास्त्र म्हणजे काय, तुम्हाला 4 गोष्टी ध्यानात ठेवायला पाहिजे फक्त. हो शंका निवृत्ती, भय निवृत्ती, मोह निवृत्ती आणि दोष निवृत्ती. किती ऐकले. 4. शंका निवृत्ती म्हणजे रामायण, भय निवृत्ती म्हणजे भागवत, मोह निवृत्ती म्हणजे भगवद्गीता आणि दोष निवृत्ती म्हणजे महाभारत. कसं म्हणाल. शंका निवृत्ती. हो शंका आपले मुरारी बापू सांगतात, शंका से समाधान की यात्रा इथे रामायण. शंका ते
समाधान. पार्वतीला शंका आली होती, राम ब्रह्म कसा असू असू शकेल. परीक्षा घेतली, त्यानंतर ती फसली. त्यानंतर तिला खऱ्या अर्थाने राम काय आहे हे कळण्याकरता भगवान शंकर ज्यावेळेला रामायण सांगतात, हो पूर्ण रामायण त्या ठिकाणी झालं. म्हणजे शंकेपासून समाधान याचं नाव रामायण. हो भयाची निवृत्ती म्हणजे भागवत. राजा परिस्थितीला भय होतं ना. कशाचं भय होतं नाही तुमच्याकडून ऐकायचं मला. राजा परिस्थितीला भय कशाचं होतं? मरणाला घाबरत नव्हते ते, पत्नाला घाबरत होते. विठ्ठल 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 आपले ग्रंथ अजून आम्ही समजूनच घेतले नाही. आता भगवद्गीता म्हणजे काय हो? अर्जुनाला सांगितले, काम झालं है ना. हो म्हणजे अर्जुन स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली, योगी कसा असतो हे सांगितलं, स्थितप्रज्ञ सांगितला, योगी सांगितला, ज्ञानी सांगितला, मुक्त सांगितला, जीवनमुक्त सांगितला, विधेयमुक्त सांगितला. झालं ना काम. आता मग घरी जायचं नाही नाही नाही. हो सगळा आता अर्जुना तुला कळाला ना. तर स्थितप्रज्ञ कशाला म्हणतात? कळाला. योगी कळाला, बरोबर आहे. मुक्त कळाला. आता धनुष्य उचल. आता कशाला धनुष्य? काम झाल्यावर. आता इथून पुढे युद्ध. कळलं का तुम्हाला? गीता सांगून झाल्यानंतर मग युद्ध. म्हणजे बाकीचं करायचं बंद झालं असं नाही. विठ्ठल गीता ऐकण्याच्या आधीचा अर्जुन आणि गीता ऐकल्यानंतरचा अर्जुन. आधीचा अर्जुन काय म्हणतो? ऐसी आते कैसे नि मारू, यांना मी कसं मारू? हे तर माझे अपतेष्ट आहे. पण नंतरचा अर्जुन काय म्हणतो? यथेच्छसी तथा करू. आता तू कुणालाही मारायला सांग, आता मी घाबरत नाही. कारण का? मला आता कळून चुकलेलं आहे, हे मारणारा तूच आहे. हे फक्त कर्म तुला समर्पण करायचंय. फक्त गीता याच्या करताय. गीता सांगितली म्हणजे निवृत्ती करता नाही. गीता सांगून झाली म्हणजे आता माळ घ्यान जपत बसा असा त्याचा अर्थ नाही. गीता सांगून झाल्यानंतर आता धनुष्य उचल आणि युद्धाला आरंभ कर, हे याला म्हणतात गीता. तर भय म्हणजे काय? हो राजा परीक्षिती मरणाला घाबरत नव्हता. मग कशाला? पतनाला घाबरत होता, नरकाला जावं लागल याला घाबरत होता, दुर्गतीला घाबरत होता, मला दुसऱ्या योनीत जावं लागल आणि माझी परंपरा आहे. हो मग ते शंतनू राजा असेल, अलग लक्षामध्ये माझे पूर्वज अर्जुन आहे, माझे पूर्वज धर्मराज आहे, शंतनू आहे, चंद्रवंश आहे, भरत सम्राट आहे, ययाती राजा आहे. ह्या सगळ्या चंद्रवंशामध्ये कोणीही पतनाला गेलेलं नाही. ऐकून घ्या चंद्रवंशातली गादी. हो या गादीवर जे बसले ना आतापर्यंत, हो ते सगळे सम्राट होते. आणि नुसते सम्राट नाही, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांचा संवाद आहे की आपल्या या भारतभूमीमध्ये बरं का मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांच्या आधी 99 कोटी भूपती मोक्षाला गेलेले. किती कोटी? काय गंमत आहे ना. ही त्यागाची परंपरा आहे. या दिल्लीच्या गादीवर त्यागानेच बसायचं असतं. अलग लक्षात. कोणी म्हणायला लागला हमको भी बनाव, कोणी उठतं ना हमको बनाव, नाही चालायचं. विठ्ठला 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 ही त्यागांची परंपरा आहे. त्यागांची परंपरा आहे. चंद्रवंश म्हणजे काय? हो आता सम्राट तरी काय, नंतरही सम्राट. हो आपल्या नंदराजानंतर चंद्रगुप्त मौर्य. आता ते गुरुकुल गेलं पाकिस्तानमध्ये है ना. हो है ना, गुरुकुल पाकिस्तानात गेलं. पण त्याच एकाच गुरुकुलामध्ये चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य एकाच गुरुकुलात तयार झाले. आर्य चाणक्य म्हटले, चंद्रगुप्त माझ्या म्हणण्याप्रमाणे जर तू वागला ना, हो आपल्या दोघांनाही नंदराजाने अशीच वागणूक दिलेली आहे, तुच्छ समजलेलं आहे. पण तू जर मला साथ दिली तुला मी भारताचा सम्राट बनवतो. आणि बरोबर चंद्रगुप्त मौर्य हो आर्य चाणक्याच्या बुद्धीप्रमाणे, चाणक्य बुद्धीप्रमाणे वागू लागला. पाहता पाहता दोघांनी मिळून हो नंदराजा सैन्यामध्ये फूट पाडली. अर्ध सैन्य आपल्यामध्ये मिळवलं आणि नंदराजाच्या आळसीपणाचा काही लाभ उठवत स्वारी केली हो नंदराजावर. नंदराजाचा पराभव केला. नंदराजा मारला गेला. हो आणि त्यानंतर हो चंद्रगुप्त मौर्य भारताचे सम्राट झाले. पण ज्या दिवशी सम्राट झाले ना, त्या दिवसापासून 2 वर्ष कधी तासभर शांत बसून जेवण करता आलं नाही. इकडून आक्रमण झालं, तिकडून आक्रमण झालं, इथं घुसखोरी झाली, तिकडून घुसखोरी झाली. हो म्हणजे आर्य चाणक्य आपलं चंद्रगुप्त मौर्य हे हो एकदम अत्यंत दुःखी झाले होते. सारखं अहो झोपत नाही. एक दिवस ताड ताड उठले, हातात तलवार तशीच होती आणि गेले आचार्यांकडं, गुरुवर्यांकडं नमस्कार केला. म्हणे काय आचार्य, काय मला तुम्ही सम्राट बनवलं? मला तुम्ही सांगितलं होतं हो की माझ्या म्हणण्याप्रमाणे जर वागला तुला भारताचा सम्राट बनवतो. कशाला हा भारताचा सम्राट बनवला? अरे सम्राट म्हणजे काय? अरे ज्याला 2 तास निद्रा नाही, ज्याला वेळेवर जेवण मिळत नाही, असला कसला सम्राट? तर चाणक्य म्हटले, सम्राट हो चंद्रगुप्त मौर्य, तुला मी फक्त एकच वचन दिलं होतं हो की माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलास तर तुला मी भारताचा सम्राट बनवील.
पण मी तुला सुखी बनवेल असं मी कधी म्हटलं होतं? आणि तुला कोणी सांगितलं सम्राट सुखी असतो? सम्राटाला विमानातच जेवण करायचंय, विमानातच झोपायचंय, हो 18 तास काम करायचंय आणि 7 वर्षात एकही रजा मिळणार नाही, असा सम्राट तुला व्हायचंय का सम्राट तुला? त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. अलग लक्षामध्ये सम्राट जर व्हायचं असेल तुम्हाला, आणि एकच वाक्य चाणक्याचं, एकच वाक्य चाणक्य म्हणतात, हो ऐक चंद्रगुप्त, जोपर्यंत तुझ्या राज्यातला एक जरी माणूस दुःखी आहे, बरं का, एक जरी शेवटचा माणूस दुःखी आहे, त्याला सुखी बनवल्याशिवाय तुला सुखाने निद्रा घ्यायचा अधिकार नाही. ही आहे भारताच्या सम्राटांची परंपरा. हो, आणि अशा गादीवर आहे तो राजा परीक्षिती, धर्मराजा. हो, ती त्या गादीची परंपरा आहे. राजा परीक्षित काय वाटतंय, मी जर पतनाला गेलो तर माझ्या पूर्वजांना कलंक लागल. हो, आणि म्हणून मला मरणाची भीती नाहीये. कशाची भीती आहे? पतनाची भीती आहे. हो, माझा मोक्ष नाही बिघडला पाहिजे. म्हणजे या गादीवर जेवढे बसले, हो ते मरणांती नरक नाही, मरणांती मोक्ष, आणि मरणांती मोक्ष मिळवतात. त्याचं नाव भारत आहे. अलग लक्षामध्ये, हो त्याचं नाव भारत आहे. आणि अशा आपल्या भारतामध्ये राहतात. आता बाकीचे राजे काय करतात ते मला सांगू नका. मग ते अमेरिकेचा राजा असेल, त्या फ्रान्सचा राजा असेल, हो त्याचं मरणाच्या आधी हिटलरचं काय झालं ते, हो तो इतिहास आपल्या इथं काढायची काही गरज नाही. आत्महत्या करून मेले काय, हो विष पिऊन मरण पावले, आत्महत्या करून, सगळ्यांच्या कथा अशाच आहे. आमच्या भारताची ही परंपरा नाही. म्हणून राजा परीक्षिती म्हणतोय, हो की मला मरणाची भीती नाहीये, मला पतनाची भीती आहे. विठाल विठाला विठाल विठाला विठाला राजा परीक्षितीने शुक महाराजांच्या म्हटल्याप्रमाणे, हो 7 दिवस भागवत श्रवण केलं. जे तुम्ही 101 वर्ष करत आहात ते राजा परीक्षितीने मांडी न मोडता 18,000 श्लोक आहे, 12 स्कंद आहे, बरं का. त्या 12 स्कंदाने का भागवत म्हणजे काय संपत्ती आहे महाराज. शेवटचं पुराण आहे भागवत म्हणजे. भागवत म्हणजे शेवटचं 18 पुराणापैकी शेवटचं पुराण आहे. जे पुराण मी एका फार मोठ्या विद्वानाकडून ऐकलं होतं. एक इंग्रज आहे शास्त्रज्ञ, जसं विजेचा शोध लावला त्याचं नाव एडिसन म्हणतात ना, हो हो अशा प्रकारच्या एका विद्वानापैकी विजेचा शोध लावणाऱ्याने शोध लावून झाल्यानंतर ही निगेटिव्ह आणि ही पॉझिटिव्ह आणि दोन्ही एकत्र आले की तो आविष्कार तयार होतो. याचा शोध लावल्यानंतर उर्वरित आयुष्यात त्यांनी भागवत वाचलं. उर्वरित आयुष्यात त्यांनी भागवत वाचलं. आणि भागवत वाचण्याकरता काही फार कालावधी नव्हता, 5-10 वर्षाचा, पण त्याने अध्ययन केलं. आता 18,000 श्लोकण्याकरता आयुष्य समर्पण करावं लागतं. ते 18,000 श्लोक आहे, पण तो वाचू लागला, त्याला कळू लागलं. आणि पाहता पाहता त्याला त्या भागवतातील दिव्य प्रमेय आठवू लागले, हो भागवतातील चांगले सिद्धांत आठवू लागले जे लिहिलेलं. आणि तो विचार करू लागला, अरे हे भागवत मी कधी हातात घेतलं आयुष्याच्या शेवटी, अरे हेच भागवत जर मी माझ्या तारुण्यात वाचलं असतं, अलग लक्षात, तर मला कृष्ण परमात्म्याचा साक्षात्कार झाला असता. त्याला पश्चाताप झाला. आणि शेवटी तो काय म्हटलं माहिती का, हो की माझं फुकट आयुष्य गेलं. ज्याने विजेचा आविष्कार जगाला दिला तो म्हणतो माझं फुकट आयुष्य गेलं, मी भागवत वाचायला पाहिजे होतं. पण त्यांनी शेवट पुन्हा त्या 2 वायरी हातात घेतल्या. हा आविष्कार पुन्हा हातात घेतला. ही निगेटिव्ह आणि ही पॉझिटिव्ह, हो एकत्र केले की तो आविष्कार तयार झाला. ठीक आहे, मी भागवत वाचलं आणि भागवत वाचल्यानंतर मला ही दृष्टी प्राप्त झाली. जो मी शोध लावला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, हे जगामध्ये प्रकृती पुरुष आहे. हे कोण आहे जगामध्ये? प्रकृती आणि पुरुष आहे. हा भागवतातून शोध लागला आणि त्याला भागवतातून ही दृष्टी प्राप्त झाली. विठाला 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 खऱ्या अर्थाने हे रामायण महाभारत हे जे आहे ना, आता इथून पुढच्या पिढीमध्ये ज्यावेळेला शिकलेली माणसं, आय्यस झालेली माणसं, बरं का, ज्यावेळेला याचं अध्ययन करतील, हो त्यांना फार मोठा लाभ होणार आहे. खूप खूप काही दडलेलं आहे आपल्यामध्ये. हो साधा रामसेतू आपण म्हणतो ना, हो हा विद्वानांचा विषय आहे. नुसतं जाऊन पाया पडणं म्हणजे रामसेतू नाही. हो हो विद्वानाने विचार केला पाहिजे, हो की त्रेतायुगामध्ये कोणते इंजिनियर होते. आतापर्यंत पाण्यामध्ये खाली तळापर्यंत पिलर उभा करणारा कोण इंजिनियर आहे? पण पिलरचं तिथं काहीच नाही आहे. पाण्यावर दगड तरले कसे काय? इंजिनियर कोण होते? नळ आणि नीळ. इंजिनियर कोण होते? हो म्हणजे रामसेतू, अलग लक्ष.